तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा पहा पोलीस भरतीमध्ये सुद्धा आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर खालीलपैकी अशी कोणती लिपी आहे त्या भाषेला देवनागरी लिपी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर इंग्रजी भाषा जी आहे तिला देवनागरी लिपी नाही. यामध्ये पहा देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणकोणत्या आहेत? यामध्ये मराठी, संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, सिंधी, संथाली, गुजराती आणि बंगाली ह्या ज्या भाषा आहेत काही या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत. आणि देवनागरी या लिपीला लक्षात ठेवा बाळबोध असं लिपी देखील म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? मित्रांनो हा प्रश्न आपला 2021 ला झालेली जी शिक्षक भरती होती त्यामध्ये विचारण्यात आलेला होता. पहा ओ हा जो संयुक्त स्वर आहे हा कोणत्या दोन स्वरांनी मिळून बनलेला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 अ आणि उ. पहा अ अधिक उ या दोन स्वरांनी मिळून बनलेला आहे पहा ओ हा संयुक्त स्वर. यामध्ये पहा संयुक्त स्वर म्हणजे काय असतो? तर दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. यामध्ये कोणकोणते दोन आहेत? अ आणि उ हे जे आहेत हे दोन स्वर एकत्र आले आहेत आणि तो संयुक्त स्वर झालेला आहे. ए, ऐ, ओ, औ हे जे आहेत हे संयुक्त स्वर आहेत आणि ओ हा जो आहे अ अधिक उ किंवा हा मोठा उ जो आहे यांनी मिळून बनलेला असतो. पहा ओ हा संयुक्त स्वर. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वास, भान, नाव, आस आणि हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल? या ठिकाणी मित्रांनो अजून सोपं जाईल. तुम्हाला एक उदाहरण देतो पहा. आपल्याला या ठिकाणी काही नावं दिलेले आहेत. ते जे आहेत ते आपल्याला अल्फाबेटिकली लावायचे आहेत. पण अल्फाबेटिकली कशी लावायचे आहेत? मराठी शब्द वर्णानुसार. लक्षात ठेवा मराठी वर्णानुसार ते लावायचे आहेत. तर यामध्ये सर्वात पहिला कोणता असणार आहे? आ पहिला आला, याच्यानंतर नाव, यानंतर भान, यानंतर वास आणि शेवटी आला हात. हे जे आहेत पहा हे वर्णानुसार लावलेले पण शब्द आहेत. हे 5 आहेत. या ठिकाणी काय विचारले? त्यामध्ये मध्यभागी येणारा, तर मध्यभागी कोणता आहे? भान आलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा अल्फाबेटिकली विचारलाय म्हणजे अ आधी येईल, आ नंतर येईल, ई नंतर येईल अशा प्रकारे हे शब्द दिलेले आहेत. आणि हा देखील प्रश्न आपल्याला शिक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता. यानंतरचा प्रश्न आहे, एका पाठोपाठ एक येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे डॅश होय. पहा या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे. तर ही जी आहे ही संधीमधील एक व्याख्या आहे. व्याख्या काय आहे परत लक्षात घ्या एक वेळा. पाठोपाठ एका पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण जो आहे हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी जी संधी आहे तर त्या संधीला काय म्हटलं जातं? तर तेव्हा ती असते पहा व्यंजन संधी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. पहा व्यंजन संधी, व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर हे त्याचं रूप आहे. म्हणजे या वाक्यामध्येच आपल्याला ही व्याख्या दिली आहे. तर व्यंजन संधीला हलसंधी असं देखील म्हटलं जातं. यामध्ये पहा सत अधिक जन म्हणजे या ठिकाणी त आणि ज हे जे आहे पहा हे या ठिकाणी कनेक्ट आहेत म्हणजेच सज्जन हा आपला शब्द होईल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा व्यंजन संधी. यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला. यामधील महाभारत या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. पहा कोणी लिहिलेला आहे? महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर महाभारत या शब्दाची जात कोणती आहे? तर लक्षात ठेवायचे महाभारत हे जे आहे हे एक विशेष नाम आहे. विशेष नाम काय आहे का आहे पहा. तर महाभारत हे जे आहे विशेष नाम आहे कारण एका पुस्तकाचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे हे जे आहे एक स्पेशल नाउन आहे लक्षात ठेवा. त्यामुळे महाभारत जे आहे हे विशेष नाम आहे. त्यामधून एका विशिष्ट जातीचा बोध होतो. म्हणजे हे जे पुस्तक आहे यातून एक गोष्ट युनिक निघते. म्हणजे कसं पुस्तक जर असतं पहा पुस्तक किंवा ग्रंथ जर असता तर तो सामान्य नाम होतं. पण या ठिकाणी त्याचं नाव देखील दिलेलं आहे आपल्याला म्हणजेच ते काय आहे तर ते विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो या ठिकाणी अजून एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न विचारला जात नाही पण माहित असणं म्हणून गरजेचं आहे. कधी कधी प्रश्न आपल्याला सामान्य ज्ञानमध्ये विचारला जातो. महाभारत हे जे आहे हे कोणी लिहिलं आहे? पहा महाभारत कोणी लिहिलं आहे तर महर्षी व्यास यांनी लिहिलेलं आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचं आहे. पहा, या ठिकाणी शिक्षकांनी हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे, तर त्याचं आपल्याला सामान्य रूप कोणतं आहे ते ओळखायचं आहे. लक्षात ठेवा, सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर सामान्य रूप काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 शिक्षकां हे जे आहे हे सामान्य रूप आहे. हे जे दिलेलं वाक्य आहे यामधील मूळ शब्द कोणता आहे? पहा, शिक्षक हा जो आहे हा मूळ शब्द आहे. विभक्तीचं रूप कोणतं आहे? शिक्षकांनी. सामान्य रूप काय होईल? शिक्षकां. आणि विभक्तीचा प्रत्यय आहे पहा नी, म्हणजे तो पूर्ण शब्द झाला शिक्षकांनी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, कारण ते सामान्य रूप आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे पहा ज्याचे, पण वाक्य ऐकून घ्या. ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर. त्यामधील ज्याचे हे अधोरेखित केलेला शब्द आहे, याची आपल्याला जात ओळखायची आहे. तर लक्षात ठेवायचे या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर पर्याय क्रमांक 3 संबंधी सर्वनाम आहे. हे काय आहे? ज्याचे हे संबंधी सर्वनाम आहे. यामध्ये पहा, संबंधी सर्वनाम म्हणजे काय? तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधित सर्वनाम असं म्हटलं जातं. आणि दिलेल्या वाक्यात ज्याचे हे जे आहे पहा, ज्याचे हे संबंधित सर्वनाम आलं आहे आणि ते त्याचे दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवून देतं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 संबंधित सर्वनाम होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी पहा, भुंकणाऱ्या हा शब्द आहे अधोरेखित केलेला. याचा आपल्याला विशेषणाचा जो विशेषण आहे त्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर तो आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तर धातू साधित प्रकार आहे. यामध्ये पहा, दिलेल्या वाक्यामध्ये भुंकणाऱ्या हे जे आहे हे कुत्रा नामाचे विशेषण आहे व भुंक या धातूपासून ते तयार झालेले आहे, म्हणजेच साधू धातीत शब्द आहे, प्रकार आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला डॅश असे म्हटले जाते. प्रश्न हा महत्वाचा आहे पहा, नोट करून आपण घेऊ शकता किंवा प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलची, त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची PDF देखील पोस्ट करत असतो. नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला वचन असं म्हटलं जातं. पहा, वचन म्हणजे काय? लक्षात ठेवा, नामाच्या ठिकाणी सुचवण्याचा जो एक मार्ग किंवा एक धर्म असतो त्याला वचन म्हटलं जातं. आणि वचनाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. पहिला आहे एक वचन, दुसरा आहे अनेक वचन. हे मुख्यतः त्याच्यात पडणारे 2 वचन हे आहेत प्रकार. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये 8 वेळापेक्षा जास्त विचारलेला आहे. हा वनरक्षक भरतीमध्ये आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न जवळपास आपल्याला 17 ते 18 वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आहे पहा, गर्भ श्रीमंत असणे. पहा, ऑप्शन क्रमांक 3 गर्भ श्रीमंत असणे म्हणजे जन्मतःच श्रीमंत असणे. या ठिकाणी आपण एक वाक्य देखील पाहणार आहोत. पहा, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे. याचं वाक्य पहा काय आहे? अभिषेक चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता, त्यामुळे त्याला हवी ती असलेली प्रत्येक वस्तू लहानपणापासून मिळत गेली. म्हणजे तो जो आहे तो जन्मतःच श्रीमंत होता, म्हणजे त्याला म्हणतो आपण गर्भ श्रीमंत असणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. हे महत्वाचं वाक्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचंय. तर या पद्य पंक्तीतील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी जे वाक्य दिलेलं आहे त्याचा अलंकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि त्याचा अलंकार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर दृष्टांत अलंकार आहे. लक्षात ठेवा, वरील ज्या काही महत्वाच्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळीमध्ये संत तुकारामांनी दृष्टांत अलंकार वापरलेला आहे. दृष्टांत अलंकार म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीला स्पष्ट करण्यासाठी किंवा त्याचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी त्याच्याशी मिळती जुळती अशी किंवा त्याच्यासारखी दुसरं एखादं उदाहरण देणं त्याला म्हटलं जातं पहा दृष्टांत अलंकार. लक्षात ठेवा, दृष्टांत अलंकाराची व्याख्या या ठिकाणी आहे, आपण नोट करून घेऊ शकता किंवा PDF द्वारे सुद्धा घेऊ शकता. या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो? मुंगी जरी लहान असेल तरी ती साखर आरामात खाऊ शकते. लक्षात ठेवा, मुंगी साखरेचा रवा म्हणजे मुंगी जरी लहान असली तरीही ती साखर आरामात खाऊ शकते.
त्या एखाद्या साखरेच्या दाण्याने ती आनंदी देखील होऊ शकते. आणि या ठिकाणी नंतर काय आहे, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणजे काय, तर हत्ती जरी मोठा असला, त्याचा अर्थ समजावून घ्या मित्रांनो. हत्ती जरी मोठा असला तरी जो माहूत असतो हत्तीवरती बसणारा त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. कारण ते जे कंट्रोल करण्यासाठी असतं हत्तीला, त्याला अंकुशाचा म्हटलं जातं पहा. तर त्याच्याकडे नम्रपणा नाही, त्याला नेहमी त्रास सहन करावा लागतो असा यातून अर्थ होतो. म्हणजेच हा जो आहे हा दृष्टांत घडवून त्यांनी दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे. पहा, शिक्षक भरतीमध्ये हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला होता. पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन्ही पेपरमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी मित्रांनो होतो हा श्लेष अलंकार. लक्षात ठेवा, श्लेष अलंकार काय आहे. श्लेष अलंकार म्हणजे या अलंकारामध्ये एकच शब्द 2 अर्थाने वापरला जातो. तर यामध्ये कोणता एक शब्द आहे पहा, जीवन हा जो शब्द आहे हा 2 अर्थांनी या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. तर पहिला जीवन हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे पहा आयुष्य, आणि दुसऱ्या वेळेस वापरला जाऊ शकतो तो आहे पहा पाणी. म्हणजेच याच जीवन या शब्दाचे 2 अर्थ यामध्ये आहेत, म्हणजेच तो श्लेष अलंकार आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भुंगा समानार्थी अयोग्य शब्द ओळखायचा आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी 3 ऑप्शन जे आहेत भुंगा या शब्दाला समानार्थाचे आहेत आणि चौथा जो आहे तो समानार्थी नाही. म्हणजेच लक्षात ठेवा, सरळ आपल्याला कळून जाईल की भ्रात हा जो आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये भुंग्याला पहा मिलिंद, भ्रमर आणि मधुप हे जे आहेत हे समानार्थी शब्द आहेत, पण या ठिकाणी अयोग्य विचारला आहे म्हणजे भ्रात हा जो आहे हा आपलं उत्तर होणार आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो असेच आपल्याला 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ते सर्वच्या सर्व समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपल्या TCS पॅटर्न मध्ये विचारण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पहा, चित्त अधिक आनंद हा विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक अर्थ कोणता होईल. पहा या ठिकाणी सामासिक असा शब्द आहे मित्रांनो, थोडंसं मिस्टेक आहे. सामासिक शब्द पहा कोणता शब्द आहे, चित्त अधिक आनंद. तर याचा संधी विग्रह आपल्याला विचारला आहे, तर काय होईल त्याचा, चिदानंद. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. पहा चित्त अधिक आनंद म्हणजे चितानंद, आणि हा तृतीय व्यंजन संधीचा एक प्रकार आहे पहा चिदानंद. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री. अगदीच्या म्हणजे आपण एकही असं म्हणू शकतो. पहा अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री आपण तिला काय म्हणतो, तर तिला म्हणतो पहा ऑप्शन क्रमांक 1 तर लंकेची पार्वती. लक्षात ठेवा, लंकेची पार्वती म्हणजे अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री. भिकारीण म्हणजे काय, तर भीक मागणारी स्त्री. यानंतर पहा गरीब म्हणजे काय आहे, पैसा नसलेली किंवा कमी पैसा असलेली व्यक्ती. यानंतर मंदोदरी म्हणजे काय, तर मय दानवाची कन्या. पहा मय दानवाची कन्या आणि रावणाची पत्नी तिचं नाव आहे मंदोदरी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा, कारण आपल्याला प्रत्येकच परीक्षेमध्ये म्हणी हा जो घटक आहे हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण 200 अशा महत्वाच्या म्हणी आहेत त्या देखील घेतलेल्या आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. क्षुल्लक कारणावरून आपत्ती येणे किंवा एखादी मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण काय आहे, तर फट म्हणता ब्रह्महत्या. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 फट म्हणता ब्रह्महत्या ही म्हण असणार आहे. क्षुद्र कारणावरून किंवा लहान कारणावरून मोठी आपत्ती येणे. या ठिकाणी दुसरी एक म्हण आहे, पोर पोटात खीर ताटात. म्हणजेच काय, तर अतिशय उतावळेपणा करणे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल, पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे. पहा दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा अर्थ. मित्रांनो या ठिकाणी वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे जे घटक आहेत हे मराठी व्याकरणात खूप महत्त्वाचे असतात, कारण यामध्ये आपल्याला 3 ते 4 प्रश्न यावरच आधारित दिलेले असतात. दैवाने हात देणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय आहे, तर दैव अनुकूल होणे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे. पहा दैवाने हात देणे म्हणजेच दैव अनुकूल होणे. दुर्दशा होणे म्हणजे वाईट दिवस येणे किंवा वाईट स्थिती येणे. दैना उडणे म्हणजे वाईट अवस्था होणे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पहा पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग कोणता आहे.
याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे। पावसाळा सुरू झाला या वाक्यामध्ये पावसाळा हा जो आहे हा कर्ता आहे आणि वाक्यामध्ये कर्म दिलेलं नाही म्हणून हे जे वाक्य आहे अकर्मक आहे, त्यामध्ये कर्म नाही म्हणजे अकर्मक वाक्य आहे आणि कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, लक्षात ठेवा। त्यामुळे पावसाळा सुरू झाला हे जे आहे हे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे। पहा या ठिकाणी शब्दाचा समास काय आहे, शब्द कोणता आहे, चक्रपाणी या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे। तर चक्रपाणी या शब्दाला काय म्हटलं जातं, त्याचा समास जो आहे तर तो आहे बहुव्रीही समास। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। तर पहा चक्रपाणी म्हणजेच बहुव्रीही समास। बहुव्रीही समासाची इतर काही महत्त्वाची उदाहरणं आहेत। पहा जो बहुव्रीही समास आहे यामध्ये पद्मनाभी त्याचं उदाहरण आहे। पद्म आहे ज्याच्या नाभीत असा तो कोण, तर तो आहे विष्णू। आणि जितेंद्रिय म्हणजे काय, जीत एक जिंकलेली आहेत इंद्रिय, तो वयाने कोण आहे तर तो मारुती। म्हणजे चक्रपाणी हा जो समास आहे या शब्दाचा तो बहुव्रीही समास आहे। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न आहे जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार कोणता आहे। पहा जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे आणि हा जो आहे मित्रांनो हा या ठिकाणी काय केलेला आहे, एखादं डायरेक्शन म्हणजे एक संकेत दिलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 संकेत बोधक हे वाक्य आहे। पहा दिलेल्या वाक्यामध्ये तर हे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्य जोडण्यात आलेलं आहे, म्हणजेच वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा बोध आपल्याला दिसून येतो म्हणून हे संकेत बोधक वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर पहा आपला प्रश्न आहे वाऱ्याहून चंचल मन असते, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे। या ठिकाणी वाऱ्याहून हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे, आपल्याला या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे। आपल्याला जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा वाऱ्याहून चंचल मन असते, यामध्ये वाऱ्याहून हा जो शब्द आहे याची विभक्ती आहे पंचमी। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। तर पहा विभक्ती म्हणजे काय, सर्वात पहिलं आपल्याला व्याख्या माहित असणं गरजेचं आहे। तर विभक्ती म्हणजे काय, नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे जे संबंध असतात आणि ते संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हटलं जातं। या ठिकाणी पहा दिलेल्या वाक्यामध्ये वाऱ्याहून हा जो शब्द आहे किंवा या ज्या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हा प्रत्यय जो आहे तो लागलेला आहे आणि पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत, ऊन आणि हून हे जे आहेत या ठिकाणी हून लागला आहे म्हणजेच पंचमी आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। पहा वाक्य काय आहे, तू स्वतः मोटार चालवशील का या वाक्याचा आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे। या ठिकाणी पहा स्वतः हा शब्द जो आहे तो अधोरेखित केलेला आहे आणि स्वतः हे जे काय आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आत्मवाचक सर्वनाम दिलेला आहे। पहा आपण, स्वतः, नीज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो, त्यामुळे त्याला आत्मवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं। आणि दिलेल्या वाक्यातील स्वतः हे सर्वनाम तू या कर्त्यानंतर आलेले आहे। पहा तू स्वतः मोटार चालवशील का, म्हणजेच हे काय आहे, हे आत्मवाचक सर्वनाम आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे। हा प्रश्न देखील महत्वाचा आहे। पहा सेतुबंध काही ठिकाणी आपल्याला सेतुबंधू असा देखील ग्रंथ विचारलेला आहे। पहा तर सेतुबंध हा जो ग्रंथ आहे हा खालीलपैकी कोणाचा आहे, तर हा आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रवर सेन यांचा ग्रंथ आहे। पहा सेतुबंध यामध्ये पहा सेतुबंधू किंवा सेतुबंध कोणाचा आहे, प्रवर सेन यांचा। भीष्माचार्य यांचा कोणता आहे, पहा पंचवार्तिक आणि मुकुंदराज यांचा कोणता आहे तर विवेक सिंधू। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न आहे स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता आहे। पहा स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह, मित्रांनो संधी विग्रहावरती आपल्याला जवळपास 150 प्रश्न घेतलेले आहेत। पहा त्यांची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। तर स्वभाव उक्ती याचा जो आहे स्वभाव अधिक उक्ती, ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पहा स्वभाव उक्ती म्हणजे स्वभाव अधिक उक्ती म्हणजेच काय तर अस अधिक उ म्हणजेच त्याला ओ म्हणतो, म्हणजे स्वभाव ओ उक्ती आणि हा जो आहे हा गुणादेश स्वरसंधीचा प्रकार आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या पर्यायामधून नव्याचे 9 दिवस या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे। नव्याचे 9 दिवस या म्हणीचा अर्थ काय आहे।
या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. तर कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडे दिवसच टिकते. म्हणजे एखादी जर नवीन गोष्ट असेल तर ती काही दिवसच त्या गोष्टीचं नवल असतं किंवा त्या गोष्टीची गोडी वाटते. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकणे, म्हणजेच नव्याचे 9 दिवस. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अव्हेर करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. अव्हेर करणे हे जो वाक्प्रचार आहे मित्रांनो, हा वाक्प्रचार सर्वात महत्वाचा आहे. आतापर्यंत आपल्याला 14 ते 16 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर अव्हेर करणे म्हणजेच काय, तर ऑप्शन क्रमांक 1 दूर लोटणे. लक्षात ठेवा, दूर लोटणे. या ठिकाणी अव्हेर करणे, दूर लोटणे, चतुर्भुज होणे म्हणजे लग्न होणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खादी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे. खादी हा जो शब्द आहे हा मराठी भाषेत आलेला आहे, पण तो कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4. तर गुजराती भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे शब्द खादी. यामध्ये पहा स्वदेशी शब्द किंवा परप्रांतीय भारतीय शब्द कोणते कोणते आहेत. यामध्ये गुजरातीमध्ये पहा खादी, घी, दादर, शेठ, दलाल, डब्बा, रिकाम टेकडा हे जे आहेत हे गुजराती शब्द आहेत आणि हे मराठी भाषेमध्ये रूढ झालेले शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पिकलेला आंबा गोड लागतो. अधोरेखित विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी पहा पिकलेला हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि याच्या विशेषणाचा प्रकार कोणता आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. तर धातू साधित शब्द आहे. लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यातील पिकलेला हा जो आहे हा धातू साधित विशेषण आहे. त्याचा मूळ धातू कोणता आहे, तर मूळ धातू त्याचा पीक आहे आणि या वाक्यामध्ये आंबा या नावाबद्दल ते विशेष माहिती देतं. म्हणजेच काय, तर पिकलेला हा जो आहे विशेषणाचा प्रकार तो आहे धातू साधित. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे. मारुतीचे शेपूट हा जो अलंकारिक शब्द आहे याचा मुख्य अर्थ किंवा अर्थ त्याचा काय होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. तर लांबत जाणारे काम. हे कशावर म्हटलं जातं पहा, तर मारुतीचं जे शेपूट आहे, ज्यावेळी लंका दहन केली त्यावेळेस तो शेपूट जो आहे तो वाढतच जात होता, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, मारुतीचे शेपूट. म्हणजे काय, एखादं काम लांबत जात राहणे किंवा लांबत जाणारे काम, त्याला म्हटलो आपण मारुतीचे शेपूट. म्हणजेच काय, तर न संपणारे किंवा लांबत जाणारे काम. आणि अळवावरचे पाणी म्हणजे काय, तर क्षमभंगूर गोष्ट, म्हणजे क्षणार्धात नाहीशी होणारी गोष्ट. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा. वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. पहा, हे जे वाक्य आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा, यामधील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4. तर आज्ञार्थी क्रियापद आहे. पहा, आज्ञार्थी क्रियापद काय असतं, तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल तर अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. या ठिकाणी आज्ञा कोणाला दिलेली आहे, मुलांना दिलेली आज्ञा आहे. म्हणजेच काय, तर मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा हा जो आहे हा एक आज्ञा दिलेली आहे, म्हणजेच ते आज्ञार्थी क्रियापद आहे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कंडक्टरने प्रवाशाला विचारले. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे आहे. पहा, कंडक्टरने प्रवाशाला विचारले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे. तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 2. तर भावे प्रयोगाचं हे वाक्य आहे. यामध्ये कर्ता कोण आहे, तर कर्ता आहे कंडक्टर. कर्म कोणतं आहे, तर कर्म आहे प्रवासी. आणि क्रियापद आहे, तर क्रियापद आहे विचारलं. पहा, कंडक्टरने प्रवाशाला विचारलं हे जे आहे कंडक्टर कर्ता, प्रवासी कर्म, विचारले क्रियापद. आणि वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म यांचे जे लिंग आहे ते वचनानुसार क्रियापद बदलत नाही, म्हणून तो भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी वचनानुसार झालंय तर ते वचनानुसार असं आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, भावे प्रयोग. यानंतरचा प्रश्न आहे, अरे रे खूप वाईट बातमी आहे ही. यातील अरे रे शब्दाची जात ओळखायची आहे. पहा, अरे रे या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर केवल प्रयोगी अव्यय आहे. पहा, अरे रे यामध्ये अरे रे हे जे आहे हे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. पहा, शोकदर्शक म्हणजे त्या ठिकाणी थोडंसं दुःख दाखवलेलं आहे. म्हणजेच काय, तर केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या अर्थात भर घालत नाहीत, ते फक्त भावना ज्या आहेत म्हणजे इमोशन्स ज्या आहेत त्या व्यक्त करतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. अरे रे हे जे आहे हे केवल प्रयोगी अव्यय आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. पहा, कर्ता कर्म हे जे आहे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. पहा, कर्ता म्हणजे काय असतं लक्षात ठेवा. कर्ता म्हणजे त्याला आपण उद्देश देखील म्हटलं जाऊ शकतं. तर कोणाद्वारे आरोपीला दंड ठोठावण्यात आला आहे किंवा दंड ठोठावणारा कोण आहे, तर न्यायाधीश. म्हणजे कर्ता किंवा कर्म जे आहे ती आहे पहा न्यायाधीश. आणि वाक्यात क्रियापदाने दाखवली जाणारी जी क्रिया आहे किंवा क्रिया करणारा जो कोणी आहे त्याला कर्ता असं म्हटलं जातं. या ठिकाणी क्रिया कोणी केली, तर न्यायाधीशाने. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या वाक्यातील क्रिया किंवा उद्देश न्यायाधीश आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सत्यव्रत डॅश या सामासिक शब्दाचा विग्रह पर्याय निवडायचा आहे. पहा, सत्यव्रत याचा सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला पर्याय सांगायचा आहे. तर सत्यव्रत म्हणजे काय, तर सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो, त्याला म्हटलो आपण सत्यव्रत. पहा, सत्यव्रत म्हणजे काय, सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो. या ठिकाणी सत्यव्रत हा जो आहे हा बहुव्रीही समासाचा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा, वाक्य खूप महत्वाचं आहे मित्रांनो, आणि हे आपल्याला 4 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. 4ही वेळा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील अलंकार कोणता आहे, तर यामध्ये रूपक अलंकार देण्यात आलेला आहे. पहा, कोणता, रूपक अलंकार. म्हणजे ते दिलेलं उदाहरण आहे, यामधून आपल्याला उपमेय आणि उपमान यामध्ये एकरूपता दाखवली आहे. एकरूपता कशी दाखवली आहे, म्हणजे लहान मूल हे जे आहे हे मातीचा गोळा हे एकच दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजेच रूपक या ठिकाणी उपमेय आणि उपमान यामध्ये एकरूपता साम्यता दाखवलेली आहे. म्हणजेच रूपक अलंकार होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा, आपल्याला सरळ सरळ फक्त शब्द धरायचा आहे ढोर हा लक्षात. तर ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल, तर ढोराचा समानार्थी शब्द होतो पहा, आपण म्हणू शकतो गुरढोर. म्हणजेच काय, तर ढोर म्हणजे जनावर. ऑप्शन क्रमांक 4. पहा, महत्वाचे अजून काही समानार्थी शब्द देखील आहेत. ढोर, ढोरचा काय आहे, जनावर. आणि गुरे या ठिकाणी फुलाचा काय आहे, पुष्प, सुमन आणि कुसुम. हृदय या शब्दाचा पहा, हृदय या शब्दाचा अंतःकरण आणि अंतर्मन. यानंतर पहा, हरळी किंवा हिरवळ याचा गवत, हाक किंवा आरोळी हे समानार्थाचे शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव आपल्याला सांगायचं आहे. पहा, रामाने रावणास मारले हे जे वाक्य आहे यातील प्रयोगाचं नाव. तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर सकर्मक भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवा, यामध्ये कर्ता कोण आहे, राम किंवा रामाने, कर्म रावणास आणि क्रियापद मारले. हे 3 लक्षात ठेवायचे, कर्ता कर्म क्रियापद. यामध्ये कर्ता आहे रामाने, कर्म आहे रावणास आणि क्रियापद आहे मारले. तर दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद हे कर्म आणि कर्ता यानुसार बदलत नसून ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून ते स्वतंत्र आहे, म्हणून ते भावे प्रयोगाचं उदाहरण आहे आणि तेच सकर्मक भावे प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. या प्रश्नाचं उत्तर काय होईल, ऑप्शन क्रमांक 4, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, ग्राह्य. यामध्ये पहा, आद्य अंतिम, मंदी तेजी, निंद्य वंद्य हे महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि त्याज्य ग्राह्य. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इच्छिलेले वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडायचा आहे. आपण एखादी इच्छा करतो आणि ती इच्छा देणारं एखादं झाड असतं, तर तो शब्दसमूह कशासाठी वापरला जातो, त्याचा अर्थ काय होतो, तर त्याला म्हणतो पहा आपण ऑप्शन क्रमांक 4 कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हणजे काय लक्षात ठेवायचंय, एखादी मनात इच्छा धरलेली वस्तू आणून देणारे झाड म्हणजे कल्पवृक्ष. या ठिकाणी कामधेनू हा देखील शब्द आहे. कामधेनू म्हणजे काय, सर्व इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक असणारी गाय, ती आहे कामधेनू. यानंतर आहे पहा चिंतामणी. चिंतामणी म्हणजे काय, तर चिंता हरण करणारा मणी म्हणजेच चिंतामणी. आणि कल्पवृक्ष म्हणजे काय, इच्छिलेली वस्तू देणारे झाड. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महानायक, संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे, किंवा कधी कधी आपल्याला फक्त महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
तर लक्षात ठेवा, महानायक, संभाजी, पानिपत ही जी कादंबरी आहेत तर ह्या आहेत ऑप्शन क्रमांक 2 विश्वास पाटील यांच्या. यामध्ये पहा सर्वात पहिले आहेत रणजित देसाई. मराठी व्याकरणामध्ये खूप सारे प्रश्न यांच्यावरती देखील विचारण्यात आलेले आहेत. तर रणजित देसाई यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या पहा, पावनखिंड, श्रीमान योगी आणि स्वामी. शंकर पाटील, तर शंकर पाटील यांच्या कादंबऱ्या पहा, जुगलबंदी, खेळ खंडोबा, आभाळ आणि पाऊलवाटा. शिवाजी सावंत, रणजित देसाई आणि विश्वास पाटील हे 3 नावं लक्षात ठेवायची मित्रांनो. यांच्या कादंबऱ्या आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारल्या जातात. तर शिवाजी सावंत यांच्या पहा, छावा, मृत्युंजय आणि युगंधर. तर या 3ही कादंबऱ्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे सर्वच्या सर्व लेखक आणि त्यांच्या असणाऱ्या कादंबऱ्या महत्त्वाच्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा, विश्वास पाटील, ऑप्शन क्रमांक 2. तर पहा आपला प्रश्न आहे, मराठी भाषेमध्ये आणि, व, किंवा, अथवा हे शब्द सामान्यतः डॅश म्हणून वापरले जातात. मित्रांनो, जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण देखील प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देऊ शकता. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, मराठी भाषेमध्ये कोणते शब्द आहेत, आणि, व, किंवा, अथवा हे जे शब्द आहेत हे सामान्यतः काय म्हणून वापरले जातात. तर हे वापरले जातात पहा, ऑप्शन क्रमांक 1 तर उभयान्वयी अव्यय म्हणून यांना वापरलं जातं. लक्षात घ्यायचंय, मराठी व्याकरणामध्ये आणि, व, किंवा, अथवा हे जे शब्द आहेत हे सामान्यतः उभयान्वयी अव्यय म्हणून वापरले जातात. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर लक्षात ठेवा, 2 वाक्य जोडणारी जी अविकारी शब्द असतात त्यांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. कधी कधी आणि, व, किंवा, अथवा हे जे आहेत हे 2 वाक्यांना जोडण्याचं काम करत असतात, त्यामुळे त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. तर या पहा, उभयान्वयी अव्ययाचे किती 2 प्रकार पडतात. कोणते? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. यामध्ये महत्त्वाची नोट आहे पहा, संयुक्त वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय शब्द यांनी जोडून बनलेले असते आणि मिश्र वाक्य जे आहे हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाच्या शब्दाने जोडून बनलेले असते. लक्षात ठेवायचे, हे होता महत्त्वाचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, बाळ एवढा चिवडा खाऊन टाक. या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू आपल्याला ओळखायचा आहे. पहा, मूळ धातू ओळखायचा आहे. वाक्य काय आहे, बाळ एवढा चिवडा खाऊन टाक. यामधील मूळ धातू, क्रियापदाचा मूळ धातू. त्या ठिकाणी आपल्याला क्रियापद माहित असणं गरजेचं आहे. क्रिया कशी झाली आहे, खाऊन टाकण्याची, म्हणजेच खाऊन हा जो आहे हे क्रियापद झालं. आणि यामध्ये त्याचा मूळ धातू कोणता असणार आहे, पर्याय क्रमांक 1 तर खा हा जो आहे हा मूळ धातू आहे. पहा, लक्षात घ्यावा, वाक्यातील क्रियापद काय आहे, खाऊन टाक हे आहे. आणि यामध्ये खाऊन हे मुख्य, हा जो शब्द आहे हा मुख्य क्रियापद आहे. तर टाक हे जे आहे त्याला शब्द सहाय्यकारी क्रियापद म्हणून लागलेला आहे. आणि खाऊन हा शब्द खा या मूळ धातूपासून तयार झालेला आहे. म्हणजेच खा हा जो आपलं ऑप्शन असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, संध्या सुरेल गाते. या वाक्याचा प्रयोग कोणता आहे. पहा, आपल्याला प्रयोग विचारलेला आहे, संध्या सुरेल गाते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे. तर सरळ आपल्याला समजून येईल की हा जो आहे हा कर्तरी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. लक्षात ठेवायचे, कशासाठी आहे तर संध्या सुरेल गाते या वाक्यात कर्तरी प्रयोग जो आहे त्याचा वापर केलेला आहे. म्हणजे या वाक्याचा प्रयोग जो आहे तो कर्तरी प्रयोग आहे. या ठिकाणी कर्तरी प्रयोग काय असतं आपण पहा, तर वाक्यातील क्रियापद कर्त्याचं लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं. आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमात असतो आणि कर्म हे नेहमी प्रथमात किंवा द्वितीयात असतं. लक्षात ठेवायचे, कर्तरी प्रयोगाची व्याख्या परत एक वेळा सांगतो, वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार जर बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे. पहा, अव्ययीभाव समास याचं आपल्याला उदाहरण सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 2 तर प्रतिदिन हे जे आहे हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा, त्यामध्ये अव्ययीभाव समास म्हणजे काय तर ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते आणि अशा सामासिक शब्दाचा वापर हा क्रियाविशेषणाप्रमाणे केला जातो, अशा सामासिक शब्दाला अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं. यामध्ये पहा महत्त्वाचे शब्द कोणकोणते आहेत. अव्ययीभाव समास, आ, यथा, प्रति, हर, दर, गैर, बिन, बे हे जे उपसर्ग आहेत ते लागून झालेले शब्द हे अव्ययीभाव समासामध्ये येतात. यामध्ये प्रति हा जो आहे हा दिन या शब्दाला प्रति हा उपसर्ग लागलेला आहे. म्हणजेच काय तर प्रतिदिन हा अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा, प्रतिदिन
प्रतिदिन हा शब्द अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे, कारण की यामध्ये जो अव्ययभाव समासाचा जो उपसर्ग आहे तो आहे पहा प्रति, आणि लागलाय कशाला, दिन या शब्दाला, म्हणजेच प्रतिदिन हा याचं उदाहरण होईल. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार कोणता आहे. पहा, मी आज शाळेत जाणार आहे वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. तर हे वाक्य आहे पहा विधानार्थी वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. लक्षात ठेवा, मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्य म्हणजे काय, तर पहा ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. या वाक्यामध्ये फक्त विधान केलं आहे की मी आज शाळेत जाणार आहे, नंतर त्यामध्ये काहीही नाही, म्हणजेच काय, तर हे जे आहे यामध्ये फक्त एक विधान केलं आहे, म्हणजेच ते विधानार्थी वाक्य आहे. तर या वाक्याची किंवा ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवट पूर्ण विरामाने होतो ते वाक्य विधानार्थी वाक्य असतं. या ठिकाणी पहा आपण दिलेलं नाही, पण लक्षात ठेवायचं या ठिकाणी पूर्ण विराम आहे. तर लक्षात, मी आज शाळेत जाणार आहे वाक्याचा प्रकार कोणता आहे, तर विधानार्थी वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. कवी अधिक ईश्वर, संधी विग्रहाचं हे महत्वाचं उदाहरण आहे. पहा, कवी अधिक ईश्वर खूप स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आपल्याला सरळ सरळ सांगता येतं. पहा, कवी अधिक ईश्वर म्हणजेच काय, तर कवीश्वर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. लक्षात ठेवायचं, ईश्वर दुसरी वेलांटी येणार आहे, पहिली नाही. तर कवी अधिक ईश्वर म्हणजेच कवीश्वर. दीर्घत्व संधी आहे यामध्ये. लक्षात ठेवा, 2 स्वजातीय स्वर पाठोपाठ आल्यास किंवा लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकूण दीर्घ जो आहे तो दीर्घ स्वर येतो, त्याला म्हटलं जातं दीर्घत्व संधी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विंचवाचे बिराड या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. पहा, विंचवाचे बिराड याचा अर्थ काय आहे. विंचवाचे बिराड म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर मागे पुढे कोणी आप्त नसलेला. आप्त म्हणजे बंधू, सखा, स्वैरे, पाहुणे एक प्रकारे म्हणू शकतो. मागे पुढे कोणीही नसलेला त्याला म्हटलं जातं विंचवाचे बिराड, कारण त्यावरती कोणीही नसतं. सरळ सरळ आपल्याला वाक्यावरून किंवा आपल्याला शब्दावरून सुद्धा हे समजून येतं. तर या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे अजून वाक्प्रचार घेतलेले आहेत जे आपल्याला तलाठी भरती आणि टीईटी मध्ये विचारण्यात आलेले आहेत. आभाळ फाटणे, सर्व बाजूंनी संकट येणे. अल्लड तट्टू म्हणजे काय, दुराग्रही, हेकेखोर, आडून बसणारा व्यक्ती. काळीज फाटणे म्हणजे भीतीने थरकाप होणे. गबाड सापडणे म्हणजे अचानक धनलाभ किंवा लाभ होणे. घोडे मारणे म्हणजे नुकसान टाळणे. हे आणि या ठिकाणी विंचवाचे बिराड म्हणजे काय, तर मागे पुढे कोणीही आप्त नसलेला. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अडचण या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. पहा, समानार्थी नसलेला शब्द अडचण याला, तर अडचण याला विघ्न समानार्थी आहे. या ठिकाणी पहा, आपत्ती म्हणजे संकट समानार्थी आहे, संकट समानार्थी आहे. नुकसान हे जे आहे हे याला समानार्थी येत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. यामध्ये काही नुकसान हा जो शब्द आहे याला अडचण या शब्दाचा समानार्थी शब्द होत नाही. यामध्ये काही महत्त्वाचे अजून आपण समानार्थी शब्द देखील घेतलेले आहेत. यामध्ये तगडा याला काय घेतलेला आहे, सशक्त आणि बळकट. वाड्याला मेळ आणि ताह, झेंड्याला निशाण, पताका, ध्वज. जहालला तीव्र, तीक्ष्ण, तापट आणि कडक, आणि तपासाला चौकशी, शोध. हे जे आहेत हे काही महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत. आणि मित्रांनो, असेच आपल्याला टीईटी साठी 200 पेक्षा महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहिजे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. कारण ते जे 200 शब्द आहेत त्या 200 शब्दापैकीच आपल्याला 8 ते 10 शब्द हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वी या शब्दाकरिता समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा, पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द, तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर वसुंधरा हा शब्द पृथ्वीला समानार्थाचा शब्द आहे. दामिनी हा जो आहे हा विजेसाठी वापरला जातो. लक्षात ठेवायचंय. सरोज म्हणजे काय, तर कमळासाठी सुद्धा सरोज वापरला जातो. युक्ती म्हणजे काय, तर कल्पना म्हणजेच युक्ती. आणि पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द वसुंधरा आहे. आणि त्यासाठी आपण काही महत्त्वाचे अजून समानार्थी शब्द घेतलेले आहेत. दामिनी म्हणजे चपल किंवा चंचला. सरोज म्हणजे कमळ, अंबुज, अब्ज. युक्ती म्हणजे विचार, शक्कल किंवा एक प्रकारे आपण त्याला कल्पना देखील म्हणू शकतो. तर एकला म्हणजे एकाकी, एकटा. औषधाला पहा, दवा, इलाज, उपाय. आणि कचला माघार आणि अडचण. हे समानार्थी शब्द आहेत. पृथ्वीला आहे वसुंधरा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा, कल्पित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द,
तर कल्पित म्हणजे काय, तर कल्पना करणे. म्हणजे त्याचा सरळ सरळ विरुद्धार्थी शब्द काय होईल, तर वास्तविक. पहा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2. या ठिकाणी आपण कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वास्तविक आहे हे पाहिलं, पण सोबतच काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द देखील पाहूया. निंदा, स्तुती, घमेंड, विनम्रता, सतेज, निस्तेज, वास्तविक, कल्पित, निर्बुद्ध, बुद्धिमान, मान, अपमान, हे जे आहेत हे महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि मित्रांनो, आपण विरुद्धार्थी शब्द सुद्धा 200 पेक्षा जास्त घेतलेले आहेत, तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सर्वांनी दररोज व्यायाम करावा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. या ठिकाणी दररोज हा शब्द अधोरेखित केलेला आहे, तर या शब्दाची जात कोणती आहे, तर या शब्दाची जात आहे पहा दररोज. लक्षात ठेवा, तर क्रिया विशेषण अव्यय आहे हे. ऑप्शन क्रमांक 2 क्रिया विशेषण अव्यय. लक्षात ठेवा, दररोज या शब्दाची जात क्रिया विशेषण अव्यय ही आहे. आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हटलं जातं पहा क्रिया विशेषण अव्यय. या ठिकाणी दररोज म्हणजेच काय, तर याविषयी एक विशेष माहिती सांगतं. दररोज म्हणजे या ठिकाणी क्रियापद आहे, पण त्याला दररोज हा विशेष माहिती सांगणार आहे, म्हणजेच क्रिया विशेषण अव्यय हे असणार आहे. या ठिकाणी कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. पहा, ज्या अव्ययाद्वारे क्रिया घडण्याची वेळ दर्शवली जाते त्या अव्ययाला कालवाचक क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी दररोज होणारी जी क्रिया आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मिताहारी या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. पहा, मिताहारी शब्दाचा अर्थ काय आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर मोजका आहार नेमाने घेणारा. पहा, मित आहारी किंवा मिता आहारी. लक्षात ठेवा, हारीला आहारी असा शब्द आहे, तर मिताहारी म्हणजेच काय, तर मोजका आहार नेमाने घेणारा. मिताहारी मोजका आहार नेमाने घेणारा. मितभाषी मोजकेच शब्द बोलणारा. अनाथ कोणाचाही आधार नसलेला. अनुज म्हणजे नंतर जन्मलेला किंवा मागून जन्मलेला. अन्नछत्र ज्या ठिकाणी अन्न मोफत मिळण्याचं ठिकाण. कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा आणि कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियावाचक शब्दाला काय म्हटलं जातं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हटलं जातं. यावरती सरळ सरळ आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता पहा एकाच परीक्षेमध्ये, आणि हा सर्वात सोपा प्रश्न आहे. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. लक्षात ठेवा, क्रियापदाची व्याख्या. आणि क्रियापद हे वाक्यातील मुख्य पद असतं ज्याने की क्रिया काय घडते हे दाखवण्यात येतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. क्रियापदाची व्याख्या पाठ करून ठेवणं. यानंतरचा प्रश्न आहे, धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी या नामांचा समावेश खालीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो. या ठिकाणी काही आपल्याला नामं दिलेली आहेत पहा, धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी हे जे नामं आहेत हे कोणत्या नामाच्या प्रकारामध्ये मोडतात. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर भाववाचक. या ठिकाणी भाव दाखवलेला आहे. सरळ सरळ आपल्याला उत्तर कळून जाईल पहा. गुणधर्म किंवा भाव दाखवणारे जे शब्द असतात त्यांना भाववाचक नाम असं म्हटलं जातं. या ठिकाणी धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी यांच्यामध्ये आपल्याला काहीतरी भाव आणि गुणधर्म दाखवलेला आहे, म्हणजेच ते भाववाचक नाम आहे. भाववाचक नामाचे 3 गट पडतात, स्थितीदर्शक, गुणदर्शक, कृतीदर्शक. यामध्ये उदाहरणार्थ घ्यायचं झालं, धैर्य, कीर्ती, चांगुलपणा आणि गुलामगिरी हे जे आहेत हे भाववाचक नाम आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रकाश धीट मुलगा आहे या होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य काय होणार आहे. पहा, होकारार्थी वाक्य आहे त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचंय, नकारार्थी वाक्यामध्ये. तर प्रकाश धीट मुलगा आहे याचं नकारार्थी वाक्य काय होईल, तर याचं उत्तर होईल पहा, प्रकाश हा भित्रा मुलगा नाही. प्रकाश हा भित्रा मुलगा नाही हे त्याचं विधानार्थी नकारार्थी वाक्य होईल. लक्षात ठेवा, प्रकाश हा धीट मुलगा आहे होकारार्थी वाक्य. प्रकाश हा भित्रा मुलगा नाही म्हणजेच काय, तर नकारार्थी वाक्य. या ठिकाणी पहा भित्रा असा शब्द आहे. उदाहरणार्थ अजून घ्यायचे झाले तर अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे, होकारार्थी वाक्य आहे. आणि नकारार्थी वाक्य काय आहे, अमेरिका गरीब राष्ट्र नाही. याच पद्धतीने हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्रोध, चीड, संताप या वर्णात किंवा या वर्णनात खालीलपैकी काव्यातील कोणता रस आढळतो. पहा, हे जे शब्द आहेत क्रोध, चीड, संताप
यामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्यामध्ये कोणता रस आढळतो? तर यामध्ये आपल्याला सरळ सरळ आढळून येतो पहा पर्याय क्रमांक 1 रौद्र रस, म्हणजे थोडासा चिडकेपणा, संतापलेला, रागीट असणारा. लक्षात ठेवा, अतिशय क्रोध, चीड या भावनेमधून रौद्र रस जो आहे तो निर्माण होत असतो. रसाचे 9 प्रकार पडतात, त्यामध्ये शृंगार रस, वीर रस, करुण रस, हास्य रस, रौद्र रस, भयानक रस, बिभत्स रस, अद्भुत रस आणि शांत रस. हे जे आहेत हे रसाचे 9 प्रकार आहेत आणि त्यामधील रौद्र रस हा जो आहे हा राग, चीड, संताप, क्रोध यासाठी वापरला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मी तेव्हा खेळत असेन या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. मी तेव्हा खेळत असेन, लक्षात ठेवा शेवटच्या शब्दावरून पूर्ण वाक्याचा काळ आपल्याला ओळखायला यायला पाहिजे. तर हा आहे अपूर्ण भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. एखादी गोष्ट भविष्यात, लक्षात ठेवा भविष्यात एखादी गोष्ट घडणार आहे हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भविष्यकाळ वापरला जातो. या वाक्यामध्ये काय आहे, मी तेव्हा खेळत असेन, म्हणजे यामध्ये काय आहे भविष्यकाळात सांगितलेलं आहे पण ते भविष्यकाळ पूर्ण झालेला नाही, म्हणजेच ते अपूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अरे रे खूप वाईट बातमी आहे ही. यातील अरे रे या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. मित्रांनो, खूप वेळा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि त्यातीलच आपण हा एक प्रश्न कलेक्ट केलेला आहे. अरे रे खूप वाईट बातमी आहे ही या वाक्यातील अरे रे या शब्दाची जात कोणती आहे? तर ती जात आहे पहा केवल प्रयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक 3. लक्षात ठेवा आपल्या मनात दाटून आलेली भावना व्यक्त करण्याच्या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. या ठिकाणी एक भावना आहे अरे रे, तर केवल प्रयोगी अव्यय हे जे आहे हे भावना प्रधान असतात आणि केवल प्रयोगी अव्ययाचे 9 प्रकार पडतात. ते आपण नंतरच्या एका व्हिडिओमध्ये पाहूया ज्यामध्ये आपण केवल प्रयोगी अव्यय हा पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे विद्वान या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते आहे? पहा विद्वान शब्दाचे विरुद्ध लिंगाचे रूप. तर विद्वान म्हणजे काय आणि विदुषी हे आपलं उत्तर असणार आहे. पहा विद्वानचा विरुद्ध लिंगी होतो विदुषी. ऑप्शन क्रमांक 2. पहा विद्वान या शब्दाचं विरुद्ध लिंगी विदुषी आहे. या ठिकाणी अजून काही महत्त्वाचे उदाहरणं घेऊया. ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती, युवा, युवती, श्रीमान, श्रीमती, राजा, राणी, भगवान, भगवती हे जे आहेत हे विरुद्ध लिंगाचे काही रूप आहेत. त्याचप्रमाणे विद्वान, विदुषी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात. या वाक्यातील हुशार हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पहा हुशार हे विशेषण कोणत्या प्रकारचं आहे आपल्याला सरळ सरळ सांगायचं आहे, कारण यामध्ये आपल्याला एक गुण दिसून येतो. काय आहे गुण? काय आहे तो हुशार आहे, म्हणजेच गुणवाचक विशेषण ही असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण हुशार या शब्दामध्ये आपल्याला काहीतरी गुण आढळून येतो. कसा आहे तर तो हुशार आहे, म्हणजेच हे गुणवाचक विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न आहे माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते आहे? पहा माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ बदलू नाही द्यायचा आणि आपल्याला त्याचं होकारार्थी वाक्य तयार करायचं आहे. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. तर माधव शूर आहे. लक्षात ठेवा माधव भित्रा नाही आणि याचं होकारार्थी वाक्य काय आहे? माधव शूर आहे. लक्षात ठेवा वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत जो केलेला बदल आहे त्यालाच म्हणतात पहा वाक्य रूपांतर. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नंतरचा प्रश्न आहे शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? पहा शब्दांच्या जाती आपल्याला विचारलेला आहे. कधी कधी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की एकूण शब्दांचे किती प्रकार आहेत? पहा शब्दांच्या जाती किंवा शब्दांचे प्रकार हे दोन्ही प्रश्न एकच आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. पहा त्या 8 जाती कोणकोणत्या आहेत? पहा शब्दांच्या किती 8 जाती आहेत. तर जाती म्हणजे प्रकार आणि या जाती त्यांच्या कार्यावरून ठरवल्या जातात. यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय अशा 8 शब्दांच्या जाती आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण सांगायचं आहे. पहा गुणविशेषण काय आणि गुणविशेषण याचं आपल्याला उदाहरण सांगायचं आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर काळा कुत्रा हे जे आहे हे गुणविशेषण आहे। यामध्ये सर्वात पहिल्यांदा मित्रांनो पहा आपण विशेषण म्हणजे काय हे पाहूया। तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द आहे त्याला विशेषण म्हटलं जातं। आणि गुणविशेषण कशाला म्हटलं जातं तर नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्याला म्हटलं जातं पहा गुणविशेषण। उदाहरणार्थ मोठी मुले, आंबट चिंच, पांढरा ससा हे जे आहेत हे विशेषण आहेत। या ठिकाणी पहा सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनाम हे विशेष माहिती सांगत असतं। यामध्ये सर्व मुली हे जे आहे हे संख्या विशेषण आहे। खूप लोक हे जे आहे हे संख्या विशेषण आहे। काळा कुत्रा हे जे आहे हे गुण विशेषण आहे आणि दोन्ही भाऊ हे जे आहे हे संख्या विशेषण आहे। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2। यानंतरचा प्रश्न आहे आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्याचा भूतकाळ खालीलपैकी कोणता आहे। पहा वाक्याचा भूतकाळ आपल्याला सांगायचा आहे। तर हा प्रश्न मित्रांनो आपल्याला टीईटी मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता। हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता। आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्याचा भूतकाळ तो जो आहे आम्ही क्रिकेट खेळलो। पहा पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। आम्ही क्रिकेट खेळतो साधा वर्तमान काळ, आम्ही क्रिकेट खेळू हा साधा भविष्यकाळ, आम्ही क्रिकेट खेळलो हा साधा भूतकाळ। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। पहा जहाल हा जो शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल। याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4। तर जहालचा विरुद्धार्थी शब्द होतो मवाळ। यामध्ये उग्रचा काय होतो सौम्य। यानंतर पहा जहालचा काय आहे मवाळ। यानंतर जलाल किंवा आपण त्याला तिखट म्हणू शकतो एक प्रकारे। तर तिखटचा अर्थ काय होतो पहा झोंबवणारा आणि तीक्ष्ण। लक्षात ठेवा जलाल याचा नाही दिलेला म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे पत्र असेल। पहा मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। पत्रांचे प्रकार आपल्याला हे परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे। तर धाकट्या भावाला परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले यामुळे त्याला एक पत्र लिहिण्यात आलं तर तो कोणता प्रकार असणार आहे। तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3। तर कौटुंबिक पत्र ते असणार आहे। पहा आवेदन पत्र कधी लिहिलं जातं तर नोकरीसाठी अर्ज करणारं जे पत्र असतं त्याला म्हटलं जातं आवेदन पत्र। यानंतर पहा मागणी पत्र जे आहे हे साहित्य किंवा वस्तूंची मागणी करणारं पत्र लिहिलं असतं त्याला म्हणतात मागणी पत्र। यानंतर पहा तक्रार पत्र काय आहे तर होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार नोंदव करणारे पत्र। यानंतर आहे पहा विनंती अर्ज। तर विनंती अर्ज काय असतो तर होणारा त्रास कमी होण्यामुळे एखाद्याला केलेली विनंती त्याला म्हटलं जातं पहा विनंती अर्ज किंवा विनंती पत्र। आणि चौकशी जी आहे तर एखाद्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी हे पत्र लिहिलं जातं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा कौटुंबिक पत्र। यानंतरचा प्रश्न आहे मला माझे गाव फार आवडते या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे। मला माझे गाव फार आवडते यामधील गाव हा जो शब्द आहे याचा आपल्याला लिंग ओळखायचा आहे। तर आपण म्हणतानाच काय म्हणतो पहा ते गाव म्हणजे काय आलं ते म्हणजे आलं नपुसकलिंगी। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। पहा ते गाव म्हणजे नपुसकलिंगी। यामध्ये स्त्रीलिंगी हे जे आहे हे ती साठी वापरलं जातं, पुलिंगी हे तो साठी वापरलं जातं आणि नपुसकलिंगी हे ते साठी वापरलं जातं। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे डोंगर माथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणते आलेले आहे। पहा डोंगर माथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती हे जे वाक्य आहे यामधील आपल्याला शब्दयोगी अव्यय शोधायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1। तर मागे हा जो शब्द आहे हे आहे पहा या ठिकाणी शब्दयोगी अव्यय। यामध्ये डोंगर माथ्यामागे यामधील डोंगर माथा या शब्दाला मागे हा शब्दयोगी अव्यय लागलेला आहे आणि याचं जर सामान्य रूप सांगायचं झालं तर डोंगर माथ्या हे सामान्य रूप आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश अव्यय असे म्हटले जाते। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सरळ एक व्याख्या विचारलेली आहे पहा आणि हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात। आपल्याला भरपूर वेळा व्याख्या विचारण्यात आलेल्या आहेत। जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात अशा शब्दांना काय म्हटलं जातं तर यांना म्हटलं जातं केवल प्रयोगी अव्यय। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यामध्ये पहा केवल प्रयोगी अव्यय याची व्याख्या लक्षात ठेवा।
आपल्या मनातील भावना दाटून आल्यानंतर तोंडाने अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतं त्यांना केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं किंवा उद्गारवाची शब्द देखील त्यांना म्हटलं जातं. आणि केवल प्रयोगी अव्यय हे जे आहेत हे भावना प्रधान असतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो. या वाक्यातील कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला कुंभकर्ण नाव दिलेलं आहे, पण हे कोणते नाम आहे हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे प्रश्न आपल्याला वाचतात मित्रांनो याचं उत्तर कळून जाईल. तर हे जे आहे कुंभकर्ण हे पर्याय क्रमांक 2 एक विशेष नाम आहे. यामध्ये पहा, कधी कधी वाक्यामध्ये विशेष नाम हे सामान्य नाम म्हणून वापरले जातात आणि दिलेल्या वाक्यामध्ये कुंभकर्ण हे जे आहे हे सामान्य नाम म्हणून वापरण्यात आलेलं आहे, पण हे जे आहे विशेष नाम आहे. पहा, मूळचं विशेष नाम. या ठिकाणी काय आहे, युनिक एक नाव दिलेलं आहे. पहा, कुंभकर्ण म्हणजेच काय, तर हे एक विशेष नाम आहे, लक्षात ठेवा. पण या वाक्यामध्ये ते सामान्य नामाप्रमाणे वापरलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकांनी घातला. या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा घटक आहे पहा व्याकरणामधील प्रयोग. आणि प्रयोगावर आपल्याला हमेशा 2 ते 3 प्रश्न हे प्रत्येक पेपरला विचारले जातात. त्यातीलच हे एक वाक्य आहे पहा, TET 2019 ला विचारण्यात आलेलं. माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकांनी घातला. या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोग आहे. पहा, यामध्ये कर्ता कोण आहे, शिक्षक आहे. यामध्ये कर्म कोणता आहे, तर प्रेमाचा पाया. आणि क्रियापद काय आहे, तर घातला. आणि दिलेलं हे जे वाक्य आहे या वाक्यामधील क्रियापद क्रमानुसार बदलतं. तसेच कर्त्याला तृतीयेचा ने हा प्रत्यय लागलेला आहे, लक्षात ठेवा. शिक्षकांनी घातला, या ठिकाणी आपण नी झालेला आहे, पण हे शिक्षकांनी असा घातलेला आहे. त्यामुळे हे जे आहे हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता होईल? पहा, कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी बरोबर असलेला शब्द. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर बिनबोभाट किंवा बिनबोभाटा हे जे आहे याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच कोणालाही कळू न देता. या ठिकाणी पहा, बिन तक्रार म्हणजे काय, कसलीही किंवा कोणतीही तक्रार न करता. बिनबोभाट म्हणजे काय, कोणालाही कळू न देता. बिनधोक म्हणजे काय, कोणताही धोका न घेता. आणि बिनधास्त म्हणजे काय, तर कोणतीही भीती न बाळगता. हे जे आहेत हे खूप महत्त्वाचे शब्द समूहासाठी असलेले शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे? या ठिकाणी आपल्याला केशव कुमार हे टोपण नाव दिलेलं आहे आणि हे मूळ कोणत्या लेखकाचं नाव आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 प्रल्हाद केशव अत्रे. आपल्याला ऑप्शन मध्ये 2016 मध्ये के अत्रे असं दिलं होतं, लक्षात ठेवा. त्यांचा फुल फॉर्म आहे प्रल्हाद केशव अत्रे. यांना म्हटलं जातं पहा केशव कुमार. या ठिकाणी राम गणेश गडकरी यांना गोविंदग्राज म्हटलं जातं. वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हटलं जातं. आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल म्हटलं जातं आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हटलं जातं. मित्रांनो, हे जे आहेत हे कवी आणि त्यांची टोपण नावं हे सर्वात महत्त्वाचे असणारे नावं आहेत, कारण यावरती आपल्याला एक प्रश्न जवळपास येत असतो, लक्षात ठेवा. प्रल्हाद केशव अत्रे, केशव कुमार, राम गणेश गडकरी, गोविंदग्राज, वा शिरवाडकर, कुसुमाग्रज, आत्माराम रावजी देशपांडे, अनिल आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खरे खोटे, भाजीपाला, गप्पा गोष्टी हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? पहा, प्रश्न खूप हा महत्वाचा आहे. पहा, यामध्ये खरे खोटे, भाजीपाला आणि गप्पा गोष्टी हे जे शब्द आहेत हे कोणत्या समासाची उदाहरणं आहेत? तर हा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 द्वंद्व समास आहे, लक्षात ठेवा. खरे खोटे, खरे किंवा खोटे म्हणजे हा कोणता आहे, वैकल्पिक द्वंद्व समास. भाजीपाला, यामध्ये भाजीपाला, मिरची, कोथिंबीर यासारख्या इतर ज्या वस्तू आहेत त्यांचा समावेश होतो, तो जो आहे तो समाहार द्वंद्व समास आहे. गप्पा गोष्टी आणि वगैरे जास्त काही म्हणजेच समाहार द्वंद्व समास हा देखील आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता असेल? पहा, या ठिकाणी आपल्याला घमेंड, गर्व, डौलदारपणा आणि अहंता हे जे 4 शब्द दिलेले आहेत यापैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर योग्य उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 3 तर डौलदारपणा हा जो शब्द आहे हा गटामध्ये बसत नाही. यामध्ये अहंता, घमेंड, गर्व हे जे आहेत हे तीनही एकत्र समान अर्थाचे शब्द आहेत. आणि डौलदारपणा हे जे आहे हे रुबाब किंवा डौल याला दर्शवतं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग केला जातो? पहा, बोलणारा, एखादा जर बोलणारा असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं काही कोट्स असेल तर ते आपण वाक्यात लिहायचं असेल तर कोणतं विरामचिन्ह वापरतो? तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह वापरावं लागतं. पहा, दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर का केला जातो, कधी केला जातो हे लक्षात ठेवा. या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह हे जे आहे हे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत हे दाखवण्यासाठी लिहिलं जातं. म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो, पहा, नेहरूजी म्हणाले, नेहरू म्हणाले, म्हणजे डबल कोट्स मध्ये आपण ते त्यांनी बोललेले शब्द लिहित असतो. या ठिकाणी अपसारण चिन्ह हे जे आहे हे बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचं झालं तर आपण हे अपसारण चिन्ह वापरतो. या ठिकाणी आहे पहा संयोग चिन्ह. तर संयोग चिन्ह कधी वापरलं जातं? या ठिकाणी ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास दोन शब्द जोडत असताना संयोग चिन्ह वापरलं जातं. आणि एकेरी अवतरण चिन्ह हे जे आहे हे कधी वापरलं जातं? तर विशिष्ट शब्दावरती जोर जर द्यायचा असेल तर वापरलं जातं पहा एकेरी अवतरण चिन्ह. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल दुहेरी अवतरण चिन्ह. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एक वचनास प्रत्यय नाही? पहा, या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहेत परंतु एक वचनासाठी प्रत्यय नाही? तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 3 संबोधन. लक्षात ठेवा, संबोधन या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे पण एक वचनासाठी प्रत्यय येत नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे यातील म्हणजे हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे? या ठिकाणी वाक्य खूप महत्वाचं आहे मित्रांनो. 1 रुपया म्हणजे किती? 100 पैसे. तर या वाक्यामधील म्हणजे हा जो शब्द आहे हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा एक प्रकार आहे? तर उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. या ठिकाणी जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये म्हणजे या स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययाने हे जोडलेलं आहे आणि पहिल्या वाक्याचे स्पष्टीकरण हे दुसऱ्या वाक्यात देण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. 1 रुपया म्हणजे काय? हे झालं पहिलं वाक्य, म्हणजे जोडून केलं त्याचं 100 पैसे दुसरं वाक्य. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, धान्य पाकडण्याचे साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. धान्य कशाने पाकडलं जातं? तर धान्य पाकडण्यासाठी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सूप हे जे आहे पहा सूप, तर सुपाचा वापर केला जातो धान्य पाकडण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? विद्वान हा जो शब्द आहे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? यामध्ये देशी शब्द, परभाषीय, तत्सम आणि तद्भव हे शब्द आहेत. यापैकी विद्वान हा कोणता शब्द आहे किंवा कोणत्या प्रकारचा आहे? तर तो आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तत्सम शब्द आहे. यामध्ये पहा तत्सम शब्द म्हणजे काय? तर संस्कृत मधून मराठी भाषेत जशाच्या तसे आलेले जे शब्द आहेत त्यांना म्हटलं जातं पहा तत्सम शब्द. यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं झालं तर विद्यालय, राजा आणि विद्वान हे जे आहेत हे तत्सम शब्द आहेत. यानंतर आहेत पहा तद्भव शब्द. तर तद्भव शब्द म्हणजे काय? संस्कृत मधून मराठीत येताना शब्दाच्या मूळ रूपामध्ये झालेला जो बदल आहे त्याला म्हटलं जातं तद्भव शब्द. म्हणजेच उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर हात. यानंतर आहे पहा देशी शब्द. तर देशी शब्द म्हणजे काय? मूळचे असे शब्द जे मराठी भाषेमधीलच आहेत, म्हणजेच मूळचे मराठीत असलेले शब्द. उदाहरणार्थ चिमणी, पीठ हे मराठीतच होणारे शब्द होते. यानंतर परभाषीय शब्द किंवा परभाषिक शब्द. लक्षात ठेवा, इतर भाषांमधून मराठी भाषेमध्ये आलेले जे काही शब्द आहेत यांना परभाषीय शब्द म्हणतात. अत्तर झालं, नजराणा झालं ही महत्वाची त्याची उदाहरणं आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.